दादा, मी एक सोशल मीडिया अध्यक्ष आहे. आपली पुण्यामध्ये भेट झाली होती. 2 तारखेला आपली भेट झाली होती. एक व्हिडिओ व्हायरल गेला दादा आपला. आदरणीय सचिन भाऊ गायकवाड असेल, आदरणीय आनंद दादा असतील, यांनी नेहमी मला सपोर्ट केला. मला एवढी अडचणी आली, एवढं विरोध झाला आणि इंस्टाग्राम वर तर मला एवढं ट्रोल केलं, अक्षरशः मला शिव्या दिले, कमेंट मध्ये सुद्धा शिव्या दिले. अरे काय रे तुझा पवारांकडं, कशाला रे तू हे करतो. मी एक पोस्ट टाकली होती, शिवचरित्र शिकवतो, ज्यांच्या बरोबर राहा त्यांच्या बरोबर निष्ठावंत राहा. तर त्याला मला एवढं ट्रोल झालं तर ते सांगू शकत नाही, मला एवढं शिव्या ते भेटले. पण एक आक्षेपणाचं मी भाषण ऐकलं होतं की पवार साहेबांनी माणसं घडवली. हे तर 100% की पवार साहेबांनी माणसं घडवली. जेव्हा माझा इतिहास निघल तर आदरणीय रोहितदादा पवार, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यामुळे मी घडलो. यांच्यामुळे आज मी कुठल्याही गावात गेलं तर एक 4-5 लोक मला भेटतात. आदरणीय दादांमुळे मला एक प्रसिद्धी भेटली. यासाठी दादांचा मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि आमचे सोहेल चाचा असतील, त्यांनी मला नेहमी नेता आला तर मला पुढे घेऊन जायचे. चाचानी पण त्या दिवशी दादांबरोबर ओळख केली. मी तुमच्या सगळ्यांचे हात जोडून ही अभिनंदन धन्यवाद करतो. कारण की 2014 साली माझे वडील वारले. त्यानंतर मी स्वतः काम करून 20 रुपयांनी 30 रुपयांनी आंब्याच्या भट्टीत काम करून आज ह्या मंचावर आलोय. आज मी काय मला बोलायला जमत नाहीये. हे माझं वय 21 आहे आणि मी एक फर्स्ट वोटर होतं. एक चांगल्या उमेदवाराला माझं मतदान केलं आणि त्या उमेदवार विजय पण झाले. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.